ते एस पी बिलोची टीम मेंबर प्रियेश पाटील यांच्या शुभ हस्ते. स्वागत आणि सन्मान रोहित सुतार यांनी करावं. नवीन रोहित सामन्याला सुतार सुरुवात. यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होते. कल्पेशजी हरड आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस सर, थँक्यू सो मच सूरज पाटील सर. नवीन सामन्याला सुरुवात झालेली आहे. DCC डोंगस्ते विरुद्ध बोबा 11 खानिवली. डोंगस्ते संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे. विशाल आणि श्रेयस ही सलामीची जोडी. पहिला बॉल डॉट. यावेळेला बाहेरची कड लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्रक्षण. फेक देखील चांगली आहे. अपील होतंय धावचीतसाठी, परंतु फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचताना दिसतोय. पहिली धाव फलकावर. अगदी जीव मुठीत घेऊन धावत होते फलंदाज आणि अखेर त्यांनी ती धाव कंप्लीट केली आहे. फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्रक्षण फारच सुंदर पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या बॉलवर अकाउंट ओपन होत आहे. 3-3 षटकांचे सामने आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपसरपंच चषक 2025 बिलोशी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार आपल्यासमोर आहे. खरं तर सध्याच्या घडीला आपण वाडा ग्रामीण क्रिकेट एन्जॉय करतोय. मात्र यानंतर शेवटचे जे 2 दिवस आहेत, मला वाटतं त्याच्यामध्ये ओपन ग्रामीणचे सामने देखील पाहायला मिळतील. गोरसई बी सारखा संघ देखील असणार आहे. बोरशेती संघ देखील खेळताना दिसेल. कट लागले बॅटची आणि बॉल अगदी गॅपमधून. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगच्या मध्यातून बॉल सीमा पार. येतोय चौकार. धावा येणं गरजेचं असतं. 3-3 षटकांचे सामने जेव्हा तुम्ही खेळत आहात, तर धावा कशा येत आहेत या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जाणार नाही आहे. खरं तर एस्टनच्या पाठीमागे खेळण्याचा अजिबात कल नव्हता फलंदाजाचा. मात्र धावा मिळाल्या आहेत. परिणाम तोच आहे जो फलंदाजाला पाहिजे होता. 4 धावा मिळत आहेत बॅट्समन श्रेयसला. धावसंख्या 5. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विशाल नाईक. यावेळेला ओहो, खेळायचं होतं मिड विकेटला. बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. फेक दमदार होती विकेट कीपरकडे, परंतु वेळ होता फलंदाजाकडे. 2 धावा ते कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. जरूर काही सामने एकतर्फी झालेले आहेत, मात्र 2-3 सामने आपण बघितले जे रंगतदार अवस्थेत देखील केलेले आहेत. या मॅचमध्ये अपेक्षा आहे एका चुरशीच्या लढतीची, कारण दोन्ही बॅलन्स टीम आहेत. बोबा 11 खानिवली आणि DCC डोंगस्ते. डोंगस्ते संघानं पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये कोणचंही बी संघाला पराभूत केलं होतं आणि खानिवली संघानं निचोळे संघाविरुद्ध आपला सामना जिंकला होता. आत्मविश्वास हा दुणावलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या खेळाडूंचा, कारण एक एक लढत त्यांनी जिंकली आहे. परंतु पुढे जायचं असेल स्पर्धेमध्ये तर हा सामना देखील जिंकावाच लागेल. नॉकआउट स्पर्धा आहे. सुरेख बॉल. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता कव्हर्समध्ये. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल राईज झालाय. SP ट्रॉफीचं भव्य दिव्य आयोजन आणि SP ट्रॉफीच्या या भव्य दिव्य आयोजनाला उपसरपंच चषक या स्पर्धे बिलोशीला महेशजी पाटील पालाकने खासम खास SP यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फटका. पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल काढलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. खणखणीत चौकार.
चला जास्त काळ टीम मीटिंग घेता येणार नाहीये. चौकाराने षटक समाप्त झाले. दुसरा चौकार श्रेयसच्या बॅटमधून आणि काय कलात्मक फटका होता. अगदी चेंडूच्या मेरिटवर मारलेला फटका. थोडी विड्थ होती, वाईड हाफवॉली होती. बॅटचा थोडासा फेस उघडला, स्क्वेअर ड्राईव्ह केला, हवेतून खेळला होता, परंतु प्लेसमेंट लाजवाब. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. धावा फलकावर आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डीसीसी डोंगस्ते संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. 11 धावा फलकावर. सुरुवात चांगली म्हणता येईल डीसीसी डोंगस्ते टीमसाठी. डोंगस्ते टीमकडे देखील चांगलं बॉलिंग आक्रमण आहे. त्याच्यामुळेच 3 ओव्हर्समध्ये जर 30 ते 35 पर्यंत जरी मजल मारली गेली तरी देखील मला असं वाटतं की थोडंसं डिफिकल्ट होऊ शकते धावांचा पाठलाग करणं. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विष्णू. अधिकचा वेळ आपण खर्च करत आहात, प्लीज सहकार्य करावं. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय परंतु गॅपमध्ये खेळू शकलेला नाहीये. सिंगल जरूर मिळते. खूप लवकर स्टान्स चेंज केला होता. स्विच हिटचा वापर अगोदरच ठरवलं होतं. खरं तर हवेत खेळण्याचा निर्धार होता फलंदाजाचा, परंतु तेवढं चांगलं टायमिंग साधता आलं नव्हतं आणि गॅपमध्ये देखील खेळू शकला नाहीये. त्यामुळे फक्त 1 धावेवर समाधान व्यक्त करावं लागले. फलंदाज विशाल पष्टे आणि श्रेयस ही सलामीची जोडी डीसीसी डोंगस्ते संघाकडून खेळपट्टीवर. पहिल्या विकेटच्या शोधात टीम बोबा 11 खानिवली. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला लेंथ बॉल आहे मात्र पिकअप शॉट. बॉल हवेत आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. अप्रतिम फटका. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा केली जात आहे आणि हा चौकार. प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये आहेत. आपल्याला नम्रतेची विनंती आहे, प्लीज आपण कॉपरेट करा, सहकार्य करा आणि पडद्याच्या पलीकडे जाऊन सामन्याचा आनंद आपण लुटायचा आहे. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून. सुंदर फटकेबाजी. श्रेयस चांगल्या टचमध्ये दिसतोय. ऑफसाईड ऑनसाईड दोन्हीकडे चांगले फटके तो खेळताना दिसतोय. पहिला चौकार थोडा नशिबाचा चौकार होता त्याच्यासाठी, परंतु तदनंतर एक लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह मागच्या ओव्हरमध्ये आणि आता पिकअप शॉट स्क्वेअर लेगला. तिसरा चौकार त्याने ठोकलाय. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दमदार बॅटिंग करत असताना श्रेयस. यावेळेला मात्र फटका फसला. विकेट किपर प्रयत्नशील. एका हातानं झेल टिपण्याचा प्रयत्न होता. अतिशय अवघड झेल होता. अखेर झेल धरतीला दान. मात्र कौतुक करावं लागेल विकेट किपरचं, ज्या पद्धतीनं त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. उमर आहे यष्टिरक्षकाच्या भूमिकेत, जो एक चांगला फलंदाज देखील आहे. आणि बोबा 11 खानिवली टीमकडे देखील बॅटिंग दमदार आहे. त्याच्यामुळेच हाय स्कोरिंग मॅच जरी झाली तरी देखील एक रोमहर्षक मॅच होऊ शकते. 40 ते 45 धावा देखील चेज होऊ शकतात. अशा प्रकारची बॅटिंग बोबा 11 खानिवली संघाकडे देखील आहे, पण भाकीत करता येणार नाही. शेवटी क्रिकेट आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फसतोय. बॉल फार वेगवान होता आणि बॅट बॉलवर येण्यापूर्वीच बॉलने यष्टिरक्षकाचा वेध घेतला होता. चांगलं यष्टिरक्षण करत असताना उमर. निर्धाव चेंडूची सांगता केली आहे गोलंदाज विष्णूनं. धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 17. अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन अंडर फ्लडलाईट्स. एखादी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं खायचं काम नाही आहे. त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात, खूप मेहनत करावी लागते आणि ती सर्व मेहनत आपल्याला येथे SP ग्रुपची पाहायला मिळते. संदीप पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम. विलोशी सारख्या एका छोट्या गावामध्ये एवढ्या भव्य प्रमाणावर स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल देखील क्विक आहे. टप्पा पडल्यानंतर स्किड होऊन निघून गेलाय. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता.
आपण बघतोय की श्रेयसनं चांगली बॅटिंग केली परंतु विशाल दुसरीकडे स्ट्रगल करताना दिसतोय, चाचपडताना दिसतोय. आतापर्यंत 5 बॉल्सचा त्याने सामना केलाय, फक्त 2च धावा जोडल्यात. नावलौकिकाला साजेसा खेळ तो आतापर्यंत करू शकलेला नाही. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे, ओकेला मिस टाइम फटका, बॉल खाली, फिल्डर आणि फलंदाज बाद. पतन चांगलं कमबॅक करून दाखवलंय विष्णूनं. दुसऱ्या बॉलवर चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र जे 4 चेंडू त्याने टाकले, फक्त एकच धाव त्याच्यामध्ये खर्च केली. आपल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 1/17. यानंतरचा सामना असेल पाहुणीपाडा विरुद्ध सरसोड. दोन्ही संघांचे संघनायक, आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेक कक्षाकडे यायचं आहे, जेणेकरून चालू सामन्यातील पहिला डाव संपला की लगेच आपण नाणेफेक करू. पाहुणीपाडा टीमचे कॅप्टन आणि सरसोड टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शेवटचं षटक सुरू होते. गोलंदाजीसाठी विशाल लोखंडे सामनावीराचा मानकरी ठरला होता. पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग त्याने केली होती. गोलंदाजीमध्ये खरं तर तेवढी चांगली कामगिरी झाली नव्हती, परंतु एक महत्त्वाची विकेट मिळवली होती. आणि जी विकेट त्याने मिळवली होती तिथून सामन्याला थोडी कलाटणी देखील मिळताना पाहायला मिळाली होती. ओहो, बॅटच हातातून निसटली आहे. फनी मोमेंट. ड्राईव्ह करायचा होता बॉल, खूप जोरानं बॅट फिरवली होती, मात्र बॅट हातातून निसटली आहे फलंदाजाच्या. डॉट बॉल येतोय. श्रेयसनं बॅटिंग आतापर्यंत खूप चांगली केली आहे, परंतु हे शेवटचे 5 चेंडू देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. 2 ते 3 मोठे फटके जर आले तर धावसंख्या 30च्या पलीकडे देखील जाताना पाहायला मिळू शकते. आणि तोच प्रयत्न असणार आहे श्रेयसचा. नवीन बॅट्समन निकेत आहे नॉन स्ट्रायकर सेंडला, त्याने देखील पहिला सामना गाजवला होता. डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल वाईड, अवांतर धाव मिळते. धावसंख्या 18. चांगला खेळ झाला आतापर्यंत. धावा देखील बऱ्यापैकी आलेल्या आहेत. एक गडी देखील बाद झालाय. गोलंदाज देखील खरं तर तेवढे जास्त नाखुश नसतील, कारण फार जास्त धावा देखील त्यांनी खर्च केलेल्या नाहीत. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह केला ऑफसाईडला, उंची जास्त लांबी कमी, फिल्डर डाऊन द बॉल नाही पोहोचू शकला. या 2 खेळाडूंच्या मध्ये जाऊन लँड झालाय बॉल. 2 धावा कंप्लीट तर झालेल्या आहेत आणि 2च धावांवर समाधान व्यक्त करतायत फलंदाज. खरं तर निकेतला 3री धाव घ्यायची होती, चौकार जाऊ दिलेला नाही मात्र फिल्डर्सने. 2 खेळाडू प्रयत्नशील होते. सर्कलमधून फिल्डर आला होता, डीप एक्स्ट्रा कव्हरमधून देखील फिल्डरने प्रयत्न केला होता. दोघांच्या मध्ये बॉल पडला. कॉलिंगचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. 20 रन्स ऑन द बोर्ड. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना डीसीसी डोंगस्ते संघ या मॅचमध्ये बोबा 11 खानिवली संघाविरुद्ध. दुसऱ्या फेरीतील आजचा हा दुसरा सामना. या अगोदर जय हनुमान गांधरे संघानं दुसऱ्या फेरीतील सामना जिंकलाय. 2 सामने त्यांनी आतापर्यंत जिंकले. जबरदस्त कामगिरी गांधरे संघ करताना दिसतोय. नेक्स्ट बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला सोडून दिलाय, कारण हा बॉल स्वेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा. 2 अवांतर चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाले. तर लाईनमध्ये थोडं व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाजापासून थोडासा दूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्नात आतापर्यंत 2 वाईट चेंडू टाकलेत गोलंदाज विशाल लोखंडेने. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता आणि हा एक स्वाभाविक अँगल आहे डावखुऱ्या गोलंदाजाचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करतोय. समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळेच नॅचरली बॉल बाहेरच निघणार आहे. चांगल्या टप्प्यावर मात्र चेंडू पाहायला मिळाला होता आणि वेग देखील चांगला धारण केला होता बॉलनं. धावसंख्या 21. पुढचा बॉल घेऊन विशाल. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, मात्र आता आउटसाइड एज लागली. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव मिळेल फक्त 1. सिंगल डबल जर येत राहिल्या तर गोलंदाजाला जास्त काही प्रॉब्लेम नसेल, कारण शेवटचं षटक टाकतोय या डावातील विशाल लोखंडे. धावसंख्या झाली आहे 22. आता फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे डीसीसी डोंगस्ते संघाच्या डावामध्ये.
गावचं क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेट. ग्रामीण क्रिकेटचा विषयच भारी आणि गावच्या क्रिकेटची मजाच न्यारी. संपूर्ण गावाचा सपोर्ट मिळत असतो खेळाडूंना, त्यामुळेच गावासाठी खेळण्याची एक वेगळीच मजा असते. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय विशाल लोखंडे. निकेतसाठी हा बॉल स्विंग अँड मिस. बॅट जोरानं फिरवली होती परंतु चेंडूच्या लाईनमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न. षटकार ठोकण्याचा प्रयत्न होतोय परंतु षटकार एकही पाहायला मिळालेला नाही. चौकार तर आलेले आहेत, 3 चौकार श्रेयसच्या बॅटमधून आलेत, षटकार एकही पाहायला मिळालेला नाही. शेवटचा बॉल बाकी आहे, धावसंख्या 22. सामना करेल पुन्हा एकदा निकेत. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे, ओकेला आहे बॉल हवेत, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर भरपूर दूर दिसतोय, किमान 2 धावा तर मिळतील. दुसरी धाव येथे कंप्लीट होते, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होऊ शकतोय. हो तसंच झालंय परंतु इथे संधी मिळत नाहीये आणि अखेर फलंदाज होईल धावबाद. 2च धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवर. डावाची होती सांगता. डीसीसी डोंगस्ते संघानं बनवल्यात 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 3 षटकांमध्ये आणि 25 धावांचं टार्गेट ठेवलंय सामना जिंकण्यासाठी चला कॅप्टन टीम बोबा 11 खानिवली समोर. फास्ट आजची दुसरी रात्र या ठिकाणी पाहू शकता. डे नाईट टुर्नामेंट उपसरपंच चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोची एसपी ट्रॉफी 2025चा थरार आणि दुसऱ्या फेरीतील तिसऱ्या मॅचमध्ये आपण या ठिकाणी आहोत. आमच्या समवेत या ठिकाणी जो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला डीकेपी शिवकृपा पावणीपडा टीम कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सरसोल टीम कॅप्टन आहे आणि टॉस आपण या ठिकाणी करतोय. यस हेड इज उपसरपंच चषक अँड टेल BS भूमिक स्पोर्ट हेड अँड टेल. टॉस विन या ठिकाणी माझा टॉस जिंकलेला आहे. डीकेपी शिवकृपा पावणीपाडा टीम कॅप्टन आपण टॉस जिंकलेला आहे. काय स्वीकारणार? आम्ही बॅटिंग करू फर्स्ट. या सीझनमध्ये किती वेळा आपण सरसोल टीमला टक्कर दिली आहे? फर्स्ट टाइमच होईल. फर्स्ट टाइम. पहिलं युद्ध मोठं युद्ध मात्र होणार आहे. या मॅचमध्ये 3 ओव्हरची मॅच. आपण काय स्वीकारणार? फलंदाजी. फलंदाजी करताना कुठपर्यंत रोखणार? 40-45 धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि कसं रोखणार? आमच्याकडे गोलंदाज आहेत, आम्ही रोखू त्यांना. कॉन्फिडंट या ठिकाणी पाहायला डीकेपी शिवकृपा वेल डन. या ठिकाणी बॅटिंग घेतलेली आहे, फिल्डिंग येते. वेस्ट ऑफ लक बोट टीम कॅप्टन. पात्र ऐकत राहा आणि पुढच्याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये येतोय अजून एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धमाका खासदार चषक पाहायला मिळेल. वाडा नावाजलेलं मैदान हायटेक मैदानामध्ये पाहायला मिळणारे मॅच. 1,11,000 प्रथम पारितोषिक ट्रॉफी. पहिले 2 दिवस 2 मार्च ते 3 मार्च वाडा टेनिसचे ग्रामीण संघ पाहायला मिळतील. 3 मार्च नंतर 4 मार्चला पाहायला मिळतील एक गाव एक ओपन क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल आणि तब्बल 5 मार्चला मेगा फायनल खासदार राष्ट्रवादी चषक 2025 पाहायला मिळेल. 5 मार्चला ओपन टेनिस क्रिकेट इंडिया पाहायला मिळणार आहे. 1,11,111 फर्स्ट प्राइज असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुढची स्पर्धा पाहायला मिळेल. खासदार चषक वाडा शहर वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आयोजक वैभव ठाकरे, रणजित पाटील, कैलासजी तरे आणि जरूर संपर्क करा WCचे अध्यक्ष जयेश पाटील यांच्याकडे टीम एंट्रीसाठी. रणजित पाटील यांना संपर्क करा. वेलकम खासदार चषक पहा 2 मार्च ते 5 मार्च पुढच्याच महिन्यात. धन्यवाद सूरज पाटील सर. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. टार्गेट आहे या मॅचमध्ये 25 धावांचं आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकूयात ज्येष्ठ समालोचक अडकमुल सर यांचा.
हॅलो, किती धावांचं टार्गेट चेसअप करायचंय? 25. पहिल्या चेंडूला रिव्हर्स स्वीपचा फटका येतोय. उमर फक्की गरजतोय, बरसतोय, गोलंदाजाला भिडतोय. उत्तुंग षटकार रिव्हर्स स्वीपचा ग्लेन मॅक्सवेल स्टाईलने. रिवली यांचं आगमन झालेलं आहे. एसपी ट्रॉफी बिलोशी या स्पर्धेला मोलाचं योगदान शूज ज्यानं पॅकरशिप दिली आहे, एक खेळाडूंना बक्षीस म्हणून वेलकम. पुढचा चेंडू यावेळेला पुढं सरसाव चेंडूला टोलवलं जाते. पॉईंटच्या दिशेने 1 रन पण काढली जाते. पहिल्या चेंडू काय देखना, काय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. उमर यांच्या बॅटमधनं आलेला एक जबरदस्त षटकार रिव्हर्स स्वीपचा. आणि विराज पाटील खांडली यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या एसपी ग्रुप बिलोची टीम कडनं लाख लाख शुभेच्छा. विराज पाटील खांडली, हॅपी बर्थडे. पुढचा चेंडू पंतांच्या हात समांतर धावा अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत अजूनच 17. विशाल राईट आमोर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जात आहे. साईड स्क्रीनच्या दिशेने 1 रन भरून काढले जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. बोल ना कैलास. काय जबरदस्त देखना असा चौका टच ऑफ अ क्लास पाहायला मिळतोय. गरजतोय, बरसतोय उमर आणि धावसंख्या नेऊन पोहोचवतो बरोबर 10 वर 13 वर. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातो. यशस्वी होतो चेंडू आणि पुन्हा घर जातोय वेगानं. खणखणीत दणदणीत असा चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 17 वर. अतिशय देखणं आयोजन केल्याबद्दल, या स्पर्धेसाठी जानदार भव्य आयोजन केल्याबद्दल एसपी उर्फ म्हणजेच संदीप पाटील यांच्यासाठी अरुण पष्टे आणि कैलास पष्ट यांच्याकडनं लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 16 वर का 18 वर. जिंकण्यासाठी आता फक्त 7 धावांची गरज. 7 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री. आणि कुठलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय? श्रेयस. बघा स्क्रीनच्या पुढे बरेचसे मायबाप प्रेक्षक जमलेले. त्यांना कोपरापासून नम्र विनंती, हात जोडून नम्र विनंती बंधूंनो, स्क्रीनच्या समोरून गर्दी हटवा. प्रेक्षक मायबाप हो, स्क्रीनच्या समोर उभे राहू नका. स्क्रीनच्या समोरून मायबापनी बाजूला व्हायचं. विशेषतः गडी अंगाने उभेने आडवे असतील त्यांनी मात्र अजिबात तिथं थांबायचं नाहीये.
हो, दी वॉल. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो श्रेयस आणि मला वाटतं आता जिंकण्यासाठी आता फक्त 7 धावांची गरज. पहिलं षटक थोडंसं महागडं पडलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका सातत्याने वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय. 1 रन पडून काढले ते, दुसरी धाव घेतली जाते, 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. अगदी चॅम्पियन्स प्रमाणे घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना उमर फक्की आणि त्याच्या जोडीला आलेला आहे रोशन. राष्ट्रवादी champion काँग्रेस प्रमाणे. पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक वाडा तालुका अध्यक्ष प्रतीकजी पाटील सरसवळ, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. संदीप पाटील यांची नम्र विनंती. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय आणि काय होतंय, पंचांचा इशारा काय? षटकार. उमर गरजतोय, बरसतोय, गोलंदाजाला तुडवतोय आणि शर्मा आणि सामना संपला का?